धरून चालू की भाई मी येताना सांगत होता की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या कुटुंबाचा दाऊदशी काही संबंध नाही. ठीक आहे, मग तसंच सर्टिफिकेट ते उद्या इक्बाल मिर्चीला देणार आहेत का? कारण या अधिवेशनाची सुरुवात झाली तेव्हा नवाब मलिकांपासून झाली आणि आम्हाला आमचा ऊर अभिमानाने भरून आला होता की काय आमच्या राज्याला उपमुख्यमंत्री लाभलेत की सत्तेपुढे किंवा देशापुढे त्यांना सत्ता पण महत्वाची नको. जर नवाब मलिक तुमच्या सोबत राहणार असतील तर बाजूला म्हणजे मी आणि अंबादास बसलो तर अंबादासना सांगण्याच्या ऐवजी मीच अंबादासना पत्र लिहून देतोय आणि ते तुम्हाला सांगतोय. म्हणजे हा एक केवढा मोठा एक देशभक्तीचा ज्वलंत असा हा एक उदाहरण म्हणण्यापेक्षा आणखीन काय असेल ते होतं. मग नमुना होता. मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिलं की मग इक्बाल मिर्चीचं काय, प्रफुल्ल पटेलांचं काय. ज्या प्रफुल्ल पटेलांनी म्हणजे नवाब मलिकांवरती जो आरोप झाला म्हणून नवाब मलिक तुरुंगात गेले, आता ते बाहेर आले. त्यांना आता म्हणजे त्यांच्यावरती त्यांनी गोमूत्र असं कोणतं गोमूत्र शिंपडले की ते नवाब मलिक स्वच्छ झाले, सुचिरभूत झाले. वॉशिंग मशीनमध्ये ते कोणती पावडर टाकतात का आणखीन काय टाकतात. आणि ते जर असेल तर मग प्रफुल्ल पटेलांबद्दल काय अजूनही उत्तर मिळालेलं नाही. आज मात्र ज्या तत्परतेने त्यांनी तो खुलासा केला ती तत्परता खरंच धन्य आहे. आणि मला एकूणच हे शेवटी राज्य चालवतोय कोण. आम्ही जेव्हा सत्तेवरती होतो तेव्हा आमच्यावरती आरोप केले जात होते. मग आज तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर आम्हाला सुद्धा अधिकार आहे की आम्ही जर शेण खाल्लं असेल तर तुम्ही सुद्धा तेच खाताय. मग खरं कोण आणि खोटं कोण होऊन जाऊ द्या ना. मग चर्चा करण्यापेक्षा आणि एका निवेदनात हा विषय संपवण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जर कर नाही त्याला डर कशाला, लावा SIT लावा आणि बोलवा. मंत्री ते असतील ना, आमच्याकडे काय पुरावे आहेत. आम्हाला उलटा आनंद होईल की आमचे मंत्री ज्या लग्नाला गेले होते ते देशद्रोहाच्या संबंधित लग्न नव्हतं हे आम्हाला कळतं. आम्हाला सुद्धा आनंद होईल. आम्ही असे काही नाही आहोत की काही असेल तर त्याला शिक्षा करा, तुम्ही सिद्ध तर करा. मग जी माहिती आता माननीय विरोधी पक्षनेते आणि माननीय भाई जगताप यांनी मांडली की त्या लग्नाला IBचे अधिकारी होते आणि पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली, तर मंत्री होते की नव्हते तुम्ही नीट तपासणी तर करा. तुम्ही म्हणजे आधीच तपासणी पूर्वीच तुम्ही निकाल घेऊनच आलात. याला काय अर्थ आहे. राज्याचं अधिवेशन शेतकऱ्यांपेक्षा दाऊदच्या नावाने जास्त चर्चित राहिलंय कारण त्यांना मिरची लागली पहिल्याच दिवशी. जी मिरची माझा शेतकरी पिकवतो ती मिरची त्यांना महत्वाची नाहीये, दाऊदची मिरची महत्वाची आहे. त्यांना ते म्हणजे आता हे लोकांना पटेल का जे काय मी बोलतोय ते लोकांना पटेल का. तर हा विषय आहे. शेतकऱ्यांचे विषय जे आहेत अवकाळी पावसाचा आहे, गारपिटीचा आहे, घोषणा तुडुंब होत आहेत पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. अधिवेशन असले की घोषणा होत आहेत असं नाहीये. अधिवेशनाच्या आधी सुद्धा घोषणा केल्याच सरकारने, पण घोषणांचा पाऊस, घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार. म्हणून मी मागे म्हटलं होतं की दुष्काळात 13वा महिना कशाला म्हणायचा तर या सरकारला. कारण एका बाजूला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. आत्ताच गावागावामध्ये टँकरनी पाणी पुरवठा केला जातोय. अशात जर पाऊस पडला, गारपीट झाली तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे. अजूनही पीक विमा योजनेचं काय झालेलं आहे काही माहिती नाहीये. सरकारचा आदेश ढाब्यावरती या कंपन्या बसवतात त्यांच्यावरती कारवाई नाही होते. उगाच कोणाच्या तरी मनात आलं म्हणून कोणावर तरी कारवाई SIT लावा का. तुम्ही ह्या पीक विमा कंपन्यांच्या कारभारावरती सुद्धा माझं मत आहे SIT लावायला काय हरकत आहे. जर शेतकऱ्यांना ह्या संकटात मदतीसाठी कोणी येत नसेल तर त्यांची सुद्धा चौकशी करा.